करतोय आपण. जाऊया हरीश सर. बास लावते सुरुवात. टॉस जिंकला. या अगोदर पोलिसांची लढत झाली, त्यामध्ये भरभरून धावा पोलिसांनी केल्या. काय जेव्हा फलंदाजीसाठी दोन्ही फलंदाज गेले असतील, त्यांच्या डोक्यात काहीतरी चालू असेल की किमान या 6 षटकांमध्ये एखादी मोठी सुरुवात करून द्यायची. मयूर वाघमारे पहिला चेंडू घेऊन. लोअर फुलटॉस चेंडू कव्हर पॉइंटला थ्रो झालाय, परंतु मिस झाला मयूर वाघमारे. बासला इथे झाले सुरुवात. स्पीड स्टार गोलंदाज आहे मयूर वाघमारे. कित्येक स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे. जेव्हा रायगडचं नेहमी प्रतिनिधित्व करत असतो. रायगड विरोधात ठाणे हा सामना जेव्हा मयूर वाघमारे किंवा अंगद हे जेव्हा गोलंदाज समोर येतात तेव्हा आवर्जून रायगड विरोधात ठाणे या सामन्यांची आठवण होत असते. आणि मयूर वाघमारेने पहिला चेंडू वेगवान टाकला होता. कदाचित त्याला टप्पा सापडला नाही, फुलटॉस झाला आणि तो कव्हर पॉइंटच्या दिशेने गेल्यानंतर धावसंख्येचा श्री गणेशा केलाय तो आर्यन स्पोर्ट्स चिर्ले संघाने. करण मडवी आणि स्वतः टीमचा कॅप्टन निर्दोष घरत. काही फेरबदल बन्नाट फॉर्म मध्ये. मागील काही वर्षापासून करण मडवी फिल्डिंग मध्ये चेंजेस होत आहेत. पॉवर प्लेचा हे षटक आहे. डीप मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक, डीप लॉंग ऑनला कॅप्टन सुमित दोंगडे. आय थिंक एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक थोडा पंचांच्या कदाचित मला असं वाटतं शॉर्ट मिडविकेट आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध उभा करण्यात आलाय. आणि आता एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला खोलात टाकला. ही ओळख आहे. पहिला चेंडू देखील त्याच टप्प्यावरती टाकण्याचा प्रयत्न होता, तिथे फसला. फुलटॉस चेंडू वेगाने बॅटवरती गेला. सिंगल तिथे घेण्यात आली. निर्दोष घरतच्या विरोधात हा जो वेगाचा वापर करण्यात आलाय मयूर वाघमारेकडून, खरं तर ही पाटा विकेट आहे, सपाट विकेट आहे. निर्दोष घरतने देखील सांगितलं की इथे कितीही धावा उभारल्या तरी सुद्धा त्या धावांचा पाठलाग होऊ शकतो. 40+ खेळाडू आहे निर्दोष घरत. खूप सारा एक्सपिरियन्स. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. कदाचित याच चेंडूसाठी हा क्षेत्ररक्षक ठेवला असावा हरीश सर. नहीं, डेफिनेटली. देखिए, जिस तरह से मनीष वाघमारे ने शुरुआत की है, उसका असली नाम मनीष वाघमारे है, लेकिन वो पॉपुलर है मयूर वाघमारे के नाम से. रायगढ़ में नहीं, बहुत कम लोग ये जानते हैं. और मयूर मनीष वाघमारे बहुत अच्छी शुरुआत करते हुए अपनी टीम के लिए कॉम्बॉक्स चोर से. फुल टॉस बॉल बॅटची कडा घेतले. या अगोदर वेगाचा वापर केला होता. या विरोधात अगदी आपण पाहिला की गती कमी केली होती. लुपिंग फुल टॉस जो अगदी असं वाटलं की निर्दोष घरतला वेगाने येतोय, परंतु प्रिडिक्शन जे होतं वेगाचं ते मात्र कुठेतरी फसलं. बॅटची आतमधली कडा घेऊन मागे शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. काय सुरुवात असू शकते. जिथे या अगोदरच्याही दिवसांमध्ये आपण धावांचा पाऊस पडताना पाहिला. पॉवर प्ले मध्ये तुटून पडले अक्षरशः फलंदाज. तिथे मात्र अगदी आता आपण पाहतोय मयूर वाघमारेने फक्त एकच धाव दिलेली आहे, ती आर्यन स्पोर्ट्स चिर्ले संघाच्या विरोधात. भन्नाट गोलंदाजी. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न निर्दोष घरतच्या बॅट मधून येतो. आजच्या दिवसातील पहिला षटकार. जितना जोश रायगढ़ प्रीमियर लीग के ये थीम सॉन्ग में है, उतना ही जोश निर्दोष घरत के बल्ले में भी था. और बल्ले से निकले हुए 6 की धुन और रायगढ़ प्रीमियर लीग की धुन, ये दोनों लाजवाब है. प्रीमियर लीग का बादशाह. और ऐसा थीम सॉन्ग मैंने मेरे जीवन में कभी नहीं सुना. मतलब अगर कोई अस्पताल में सोया हुआ मरीज है ना, वो भी खड़ा होकर डांस करने लगेगा. इतना जोश भरा आरपीएल का थीम सॉन्ग है. और निर्दोष घरत का गगनचुंबी छक्का. वाडिश लॉंगॉनला कार्पेटच्या साह्याने सुमित त्या ठिकाणी कॅप्टन. आणि ते हातातून चेंडू निसटला, परंतु थांबवलं ते करणने. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आर्यन स्पोर्ट्स चिर्ले संघाची धावसंख्या ती बिनबाद 8. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एक षटकार जरूर आला मयूर वाघमारेच्या विरोधात, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिले. आपण चर्चा करत होतो की हे क्रीडांगण आणि त्याचबरोबर ही विकेट बॅटिंग पॅराडाईज आहे आणि त्यामध्ये सिक्सरचा चेंडू वापरण्यात आलेला आहे, जो बॅटवरती आल्यानंतर सहजरित्या सीमापार मात्र फेकला जातो. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे विपरीत परिस्थिती आहे, प्रतिकूल परिस्थिती आहे गोलंदाजांसाठी. आणि या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मयूर वाघमारेने अवघ्या 8 धावा दिल्यात. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये कधी कधी विकेट घेणं
हे आपण म्हणू शकतो की खूप चांगली गोष्ट आहे, परंतु विकेट नाही मिळाली तरी सुद्धा इकॉनॉमिकल षटक टाकणं हे देखील फार गरजेचं आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक पायंडा आहे की एखाद्या प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 10 धावा यायला हव्या. तर कदाचित पॉवर प्लेच्या षटकामध्ये अधिकतम असतील, परंतु एक पॉइंट आहे की 10 धावा यायला हव्यात. त्यापेक्षा कमी 2 धावा मला असं वाटते मयूर वाघमारेने दिल्यात. आणि हा अनालिसिस किंवा या सर्व गोष्टींचा विचार करूनच हे सर्वजण उतरलेत मैदानात, कारण ते गरजेचंच आहे. रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा जिंकायची असेल तर. या अगोदर VD11 विचुंबेने एक टायटल जिंकलंय, जे दुसरं पर्व होतं ते पर्व मात्र जिंकलंय. आणि एक नव्या उमेदीने ते मात्र या मैदानावरती उतरलेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी येतोय अविनाश पाटील. विचुंबेचा हा खेळाडू समोर निर्दोष करत टीमचा कॅप्टन. खोलवर टाकला होता चेंडू, क्रीज मध्ये जाऊन कव्हरच्या दिशेने टायमिंगचा प्रॉपर इथे वापर करण्यात आलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक. आणि 3 धावा या क्रीडांगणावरती 3 धावा होत आहेत. कदाचित हे पाहून सुद्धा प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसेल. पाहूया काय पंच निर्णय देत आहेत. रायगड प्रीमियर लीग आणि पंच रेफर करतायत बाउंड्री आहे की नाही. तिसऱ्या पंचांकडे. रायगड प्रीमियर लीगच्या धून बद्दल आपण चर्चा करत होतो. जेव्हा रायगड प्रीमियर लीगची ही धून आली सर, तेव्हा कित्येक खेळाडू त्याचबरोबर रायगड क्रिकेटवरती जे प्रेम करतायत त्यांच्या देखील मोबाईलची रिंगटोन रायगड प्रीमियर लीगची ही धून होती. म्हणजे किती प्रेम दिलंय रायगड प्रीमियर लीगच्या धूनला. इतकं प्रेम असेल तर रायगड प्रीमियर लीगला किती प्रेम दिलंय या सर्व क्रिकेट रसिकांनी. नहीं, डेफिनेटली बहुत व्यावसायिक आयोजन है मंगेश वाकड़ीकर जी के नेतृत्व में. और आज हमारे लिए खुशी का मौका है कि 1 नहीं 2 नहीं 3 नहीं, ये चौथा साल है. बारिश आए, आंधी आए, तूफान आए, सर्दी आए, गर्मी आए, जो अचानक मित्र मंडल शिरढोण है इनके अंदर वो लड़ाऊ मिजाज है. आज आद्य क्रांतिकारक वासुदेव बलवंत फड़के जी 4 नवंबर को जिनका जन्मदिन रहता है, उनकी जन्म जयंती, और उन्होंने भी लड़ना सिखाया. वी विल फाइट. महाराष्ट्र के आराध्य देवता और हिंदवी स्वराज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज आज महाराज थे, तो आप और मैं सांस ले रहे हैं. भारतीय तिरंगा जो लहरा रहा है वो सरहद के ऊपर जवानों की सांसों से लहरा रहा है. लेकिन ये संभव कब हुआ? जब महाराज हमारे लिए लड़े. तो यहां पर अगर हम देखें वो लड़ाकू मिजाज. और रायगढ़ प्रीमियर लीग की धुन के बारे में मैंने पहले ही बता दिया है. ये धुन मतलब AR रहमान, अजय अतुल या फिर शंकर एहसान लॉय को अगर सुना दी जाए तो मंगेश वाकड़ीकर को कहेंगे सर हमारी एक फिल्म आ रही है क्रिकेट पर, उसमें ये धुन हमें उधार दे दीजिए. क्या बात आहे. मागच्या चेंडूवरती 3 धावा. फुल टॉस बॉल अगदी गुडघे टेकून फेवरेट झोन मध्ये फटका खेचलाय. करण मडवीच्या बॅट मधून RPL सिक्सर. आयोजन आलं ग. अग्रेसिव्हनेस आपण पाहिला करण मडवीकडून. या अगोदरच्या पहिल्या षटकामध्ये मयूर वाघमारेने अवघ्या 8 धावा दिल्यात. पॉवर प्लेचं षटक आहे, त्याला युटिलाइज करायचे, ते देखील फार गरजेचं आहे. समोरच्या टीमच्या विरोधात मोठी धाव संख्या उभारायची या हेतून आता आक्रमकतेला सुरुवात केली ती करण मडवीने. षटकार आलाय, स्कोर जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, लॉंग ऑनच्या दिशेने मिस टाइम स्ट्रोक होता. सुमित दोंगडे त्या ठिकाणी पोहोचतोय. एक चांगला चतुर चालाक देखील क्षेत्ररक्षक आहे सुमित दोंगडे. 2दा RPLचा किताब त्याने जिंकलाय. सिंगलने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 18 वरती. करण मडवी वैयक्तिक 8 वरती खेळतोय निर्दोष करत. 6 चेंडू 11 वर. RPLचा हा 6वा दिवस.
मागील 2 दिवसांमध्ये कदाचित तुम्ही या क्रीडांगणावरती आले असता आणि तुम्ही पाहिलं असतं तर तुम्ही म्हटलं असता की नाही, इथे क्रिकेटची स्पर्धा होणार नाही, कदाचित फुटबॉलची स्पर्धा ठेवली तर ती होऊ शकते, कदाचित त्यालाही अडथळा झाला असता, स्लिपरी झोन तयार झाला असता. परंतु या गोष्टीवरती देखील प्रतिकूल परिस्थितीला मात देऊन देखील खूप चांगलं आयोजन आज अगदी आपण पाहतोय. निर्दोष करत आक्रमण करतोय छत्रपती शिवाजी महाराज स्टँडच्या दिशेनं ठोकलेला हा गगनचुंबी षटकार. षटकार क्रीज मध्ये गेला आणि क्रीज मध्ये जाऊन हा फटका खेचला लॉंगॉनच्या दिशेने. 6 धावा. 24 चांगली सुरुवात. आर्यन स्पोर्ट चिरले. बाकूटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतल्या आणि चेंडू थांबणार नाही, जाईल सीमारेषा पार. निर्दोष घरच्या बॅट मधून निघतो हा खणखणीत चौकार. दिवाळीचा सण चालू आहे. दिवाळीमध्ये पाऊस पडल्यानंतर फटाके थोडे उशिराने वाजतात. कदाचित आर्यन स्पोर्ट चिरले संघासाठी तेच घडते. पहिल्या ओव्हरमध्ये फटाके फुटले नाही, परंतु आता धूमधडाका चालू केलाय तो निर्दोष गरतने. 6 चेंडू 21 वरती तो खेळतोय. 8 चेंडू आणि संघाची धावसंख्या ती 28. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट मिड विकेटला सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण झालं. फेक चुकीची आहे. बॅकअप तितकंच चांगलं. कुशल गुरव त्या ठिकाणी तैनात आहे. 2 धावा निर्दोष गरजच्या वैयक्तिक खात्यामध्ये जोडल्या जातील. संघाची धावसंख्या 30. 2 ओव्हरमध्ये आता चित्र थोडं बदली झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये मयूर वाघमारेने 8 धावा दिल्या आणि या ओव्हरमध्ये जबरदस्त हाणामारी करत खरं तर 2 षटकार आणि त्याचबरोबर 1 चौकार, 1 तिहेरी धाव, 1 डबल आणि 1 सिंगल आली. तब्बल 22 धावा दिल्या त्या अविनाश पाटीलने. कदाचित आता पकड मजबूत केले आर्यन स्पोर्ट चिरले संघाने. देखिए, 2 चीजें मैं यहाँ कहना चाहूंगा. राइटी लेफ्टी कॉम्बिनेशन और एक तरफ तजुर्बेकार 40+ निर्दोष गरत और एक तरफ बिल्कुल टीनेज से बाहर निकला हुआ करण मडवी. जब एक तरफ जोश है, एक तरफ होश है, एक तरफ साहस है, एक तरफ परिपक्वता है, और एक लेफ्टी और एक राइटी है. स्ट्रोक सिलेक्शन बहुत लाजवाब रहा है. और जहां पर हमने देखा कि टाइमिंग वाले शॉट्स, जो बैठक 6 मारा करण मडवी ने, लाजवाब था. निर्दोष घरत, जिनकी गेंदें मैदान के बाहर जाकर परत परत आ रही है, ऐसे घरत वहां पर बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. तो मुझे ऐसा लग रहा है कि पहले ओवर में 8, दूसरे ओवर में 22, 15 रन रेट ऑफ 15 रन जो है, ये बहुत भव्य स्टार्ट कहा जाएगा आर्यन स्पोर्ट्स चिरले के लिए. 2 षटक 30 धावा आणि आता एक प्रमुख जबाबदारी कदाचित मयूर वाघमारेच्या खांद्यावरती असेल की एक ब्रेक थ्रू हवाय. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये कदाचित तो आपण पडतोय ना की ते एक जबाबदारी थोडीफार 50 किंवा 40% असेल. विकेट मिळाला नाही तरी चालेल, परंतु धावा थांबल्या पाहिजेत पॉवर प्लेच्या षटकात, कारण आक्रमण होतं. कदाचित ती रिस्पॉन्सिबिलिटी, ती जबाबदारी आता आणखी वाढलेली आहे, कारण 2 षटकांमध्ये 30 धावा झाल्यात. ब्रेक थ्रूची गरज आहे. ती विडी 11 विचुंबे देवत संघाला. खूप चांगला चेंडू. ऑफ ड्राईव्हचा फटका. कव्हर्सला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. एक गोलंदाज आणि कर्णधार यांच्यामध्ये जेव्हा ताळमेळ साधला जातो आणि प्रॉपर फिल्डिंग सेटअप जेव्हा तयार केला जातो, प्रॉपर फिल्डिंग सेटअप तयार जरी झाला तरी सुद्धा गोलंदाजाला त्या दिशेने टप्पा टाकणं देखील तितकंच गरजेचं आहे. जसं म्हणतात की फलंदाजाला त्याचा ऑफ स्टंप माहिती असायला हवा, तसं गोलंदाजाला क्षेत्ररक्षक कुठे सजवलाय ते देखील माहिती असावं. आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी सध्या मयूर करतो आणि ते करणं देखील गरजेचं आहे. धावा थांबवल्या तर विकेट मिळू शकते किंवा विकेट घ्यावी लागेल तर धावा थांबतील. देखिए, कोई भी सूरत में रनों की रोकथाम बहुत जरूरी है, क्योंकि 6 ओवर में अगर 80-85 रन बनते हैं देन वी हैव अ गुड मैच. 31 धावा. 9 चेंडू 22 वरती निर्दोष घरत. कॅप्टन नॉक थोडी सावध आणि संत सुरुवात केली, परंतु आता आक्रमकता धारण केले. मागच्या षटकामध्ये अविनाशच्या विरोधात हे बॅटल चांगलं रंगेल.
पुन्हा एकदा खोलात टाकला होता हा चेंडू. ही ओळख आहे खरं तर. बॅटिंग क्रीजचा वापर फलंदाज नेहमी करतात हे आपल्याला ठाऊक आहे. कधी पुढे कधी मागे स्वतःला व्यवस्थित ऍडजस्ट करत असतात, टप्प्यासाठी ऍडजस्ट करत असतात. परंतु गोलंदाज आजकाल त्या बॅटिंग क्रीजचा वापर आपल्या टप्प्यांसाठी करतात. म्हणजे अशी एक ओळख होती की जेव्हा कोच शिकवायचे की ते कॉईन ठेवायचे तिथे तुम्हाला टप्पा टाकावा लागेल किंवा कोण ठेवायचे तिथे तुम्हाला टप्पा टाकावा लागेल. आता त्या क्रीजला पकडून आजकाल गोलंदाज टप्पे टाकतात. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि मयूर वाघमारे तेच सातत्यानं करतोय. त्याला ठाऊक आहे विकेट घेतली तर धावा थांबतील किंवा धावा थांबवल्या तर विकेट मात्र येऊ शकेल आणि त्याच प्रयत्नात आहे सध्या मयूर वाघमारे. खूप चांगली गोलंदाजी. ऑफ स्टंपला टाकलेला चेंडू आणि पॉइंटच्या डोक्यावरून स्लॅश केलाय बॉल. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाणार सीमारेषा पार. आणखी एक चौकार येतोय निर्दोष घरतच्या बॅटमधून आणि मयूर वाघमारेच्या विरोधात दुसरं षटक असताना हा पहिला चौकार येतोय. शॉट ऑफ द मॉर्निंग, बिल्कुल लैचिंग ऑन टू द शॉट, अपर स्क्वायर कट, आंखों को ठंडक पहुंचाने वाला चौका. 35 रन. पुन्हा एकदा खोलात टाकलेला हा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न वाडीस लॉंग ऑफच्या दिशेने. एक चौकार आल्यानंतर कदाचित हा स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. अगोदरचा चेंडू त्यावरती स्लॅश केलं पॉइंटच्या डोक्यावरून. चान्स होता परंतु थोडा उंचीवरून निघून गेला तो पॉइंटच्या डोक्यावरून. 36 धावा, 36. आतापर्यंत मयूरने 15 धावा दिल्यात. खूप चांगली गोलंदाजी. 6 षटकांचा सामना. तिसरं षटक चालू आहे आर्यन स्पोर्ट्स चिरले टीमसाठी. फुल टॉस बॉल चुकी केली मयूरने आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बॉल फेकून दिलाय करण मडवीने स्क्वेअरलेगच्या बाहेर. RPL सिक्सर. पहले एक बैठक 6 लिया था, इस बार तो मानो ऐसा लगा बेसबॉल खेल रहे हैं और बॉल को बाउंड्री लाइन से भी लगभग 15-20 मीटर दूर खेल दिया था और अंपायर नीरज रनौत ने वो 6 घोषित किया. बहुत ही खूबसूरत टाइमिंग करण मडवी की, एक युवा खिलाड़ी जिसके अंदर जोश है और हर साल उसके खेल में निखार आता जा रहा है. और सिक्सर की बॉल का क्या कहना, सिक्सर है जहां सिक्सर है वहां. 42 धावा. मयूर वाघमारेच्या विरोधात देखील आता आक्रमणाला सुरुवात झाली. 9 चेंडूंपर्यंत मयूरने थांबवलं होतं परंतु त्याच मयूरच्या विरोधात आता षटकार आला. 42 धावा आहेत. तिसरं षटक मार्गस्थ. धीम्या गतीचा चेंडू हलक्या हाताने ढकलला. हे ठाऊक होतं आणि हे जे आता तुम्ही वक्तव्य केलं की दरवर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे आपण म्हणतो ना एखादी स्पर्धा येते मग प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन घेत येत असतो. तसं करण मडवीच्या खेळामध्ये देखील अनेक परिवर्तन होताना अगदी आपण पाहतोय. हा जो जोश के साथ होश म्हणजे षटकार आल्यानंतर सिंगल डबल घेणं देखील तितकं गरजेचं आहे. ते इथे सिंगल मात्र घेतली. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 43 धाव संख्या धावफलकावरती. आर्यन स्पोर्ट्स चिरले संघाची VD11 विचुंबे देवत संघाच्या विरोधात. खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल आता आर्यन स्पोर्ट्स चिरले टीमची. सबसे बड़ी बात समीर सोमने, आप गौर करेंगे कोई भी एक्स्ट्रा रन नहीं है. 16 पे खेल रहा है करण मडवी, 27 पर खेल रहा है निर्दोष घरत. मतलब एक्स्ट्रा रन नहीं दिया है. लेकिन जो गेंदे स्टंप पर आई वो फुल टॉस गेंदे हमने काफी देखी और ओवर पिच गेंदे देखी. और ये एक वजह थी कि दोनों बल्लेबाजों ने आज की सुबह बल्लेबाजी का आनंद लिया है. और लोग दिवाली के दिन लक्ष्मी पूजन करते हैं, ये दोनों बल्लेबाजों ने रनों की पूजा की है. क्योंकि इंसान जो है वो अपनी दौलत से जाना जाता है और क्रिकेटर में जो बैटलर होता है वो अपने रनों की दौलत से जाना जाता है. तो यहाँ पर सुमित दोंगड़े और टीम के लिए भी एक देखिए चिंता का विषय है. एक टीम मीटिंग ले रहे हैं. देखिए उनको पानी में इंटरेस्ट नहीं है, विकेट में इंटरेस्ट है. क्योंकि पानी की प्यास तो कभी भी बुझेगी लेकिन विकेट की प्यास कब बुझेगी यह तय नहीं कर पा रही है इस वक्त VD11 विचुंबे देवत. भरत पाटिल साहब की टीम है. सुमित दोंगड़े जो कि 2 बार मिस्टर RPL बन चुके हैं. पहले 2 सीजन में पिछले साल किरण पवार को ये मौका मिला था. और कई लोगों ने कहा कि बाइक था इसलिए सुमित जीता और कार थी इसलिए किरण जीता. लेकिन अभी सुमित के लिए मौका है. सुमित भी बाइक जीत सकता है.
बहुत साल पहले एक सीरियल आता था, सुमित है संभाल लेगा. मुझे ऐसा लग रहा है सुमित है संभाल लेगा. ॲज अ कॅप्टन सुमित दोंगडेच्या समोर आता एक टार्गेट असेल की सध्या विकेट हवी आहे. 2 गोलंदाजांचा वापर केला. अविनाश पाटील महागडा ठरलाय. मयूर वाघमारे जो त्याचा ट्रम्प कार्ड होता ॲज अ बॉलर तो वापरून झालाय. उर्वरित जे गोलंदाज आहेत, खरं तर डेथ ओव्हर देखील चालू होईल 4थ्या षटकानंतर 5वं 6वं षटक. खरं तर डेथ ओव्हर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिल्या ओव्हरपासूनच चालू होते. जास्त वेळ नसतोच कोणाकडे, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये थोडा टाइम तरी तुमच्याकडे असतं. आता सुमित दोंगडेच्या डोक्यामध्ये चालू असेल की एखादी विकेट घेणारा गोलंदाज त्याला जो हवाय, ब्रेक थ्रू हवाय, नाहीतर जी गाडी सुसाट वेगाने धावले करण मडवी आणि निर्दोष घरत, आर्यन स्पोर्ट चिर्लेचा जो महारथ आहे समीर पाटील साहेब जे डायरेक्टर आहेत आर्यन ग्रुपचे, त्यांचा जो महारथ आहे, त्यांच्या संघाचा जो महारथ आहे, जो महारथ आता मला असं वाटतंय की या 2 स्वारांनी बेभानपणे ते मात्र धावतायत. त्यांना थांबवणं खूप गरजेचं आहे आणि तो ब्रेक थ्रू आता येणं गरजेचं आहे. नाहीतर मला असं वाटतंय की उर्वरित 3 षटकांमध्ये आता 43 आपण पाहतोय, सहजरित्या 50 ते 60 धावा 3 ओव्हरमध्ये येऊ शकतात. आर्यन्स बहादुरी के लिए जाने जाते हैं. जब ग्रीस से निकलकर कोकेशस पर्वत को लांग कर वो भारत में आए और आर्यन छा गए. आर्यन कल्चर, द्रविडियन कल्चर हमने इतिहास में पढ़ा है. बिल्कुल वो आर्यन योद्धाओं की तरह खेलना होगा आर्यन स्पोर्ट्स चिरले को. और दूसरी तरफ VD11 विचुम्बे देवत. चौथ्या षटकाला होते सुरुवात. अविनाश पाटील विचुंबे 22 धावा या गोलंदाजाच्या विरोधात आल्या तरी सुद्धा विश्वास दाखवलाय आणि हा विश्वास फार महत्वाचा आहे. विश्वास तुम्हाला बरंच काही देऊ शकतो. एखाद्यामध्ये आपण विश्वास जागा केला, त्याच्यावरती विश्वास दाखवला, तो मैदानावरती आपल्या क्षमतेच्या बाहेर जाऊन सुद्धा कामगिरी करू शकतो. कदाचित पहिला चेंडू तेच दर्शवणारा होता. करणच्या विरोधात ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू, व्हॉट अ शॉट, अगदी टप्प्यापर्यंत पोहोचून कव्हर पॉइंटच्या वरतून मारलेला आजच्या दिवसातील देखणा, अतिशय देखणा षटकार. ऑन साईडला पण फटके पाहिले, परंतु हा जो ऑफ साईडला मारलेला फटका आहे मला असं वाटतंय लाजवाब. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका होता. मजा आणतो आज करण मडवी. आता ऑन साईडला, परंतु जी विकेट हवी होती सुमितला ती ते प्राप्त करून दिले. हाच तो प्लॅन होता आणि तो एक्झिक्यूट केलाय आणि कॅचही घेतले सुमित दोंगडेने. फर्स्ट विकेट डाऊन. आक्रमक करण मडवी माघारी परतलाय, परंतु आपल्या संघाला भली मोठ्या धावसंख्येचा पाया त्याने रचून दिलाय. 49 वरती पहिली विकेट जाते आर्यन स्पोर्ट्स चिर्ले संघाची. जो लगा सुमित है संभाल लेगा. कैप्टन ने अविनाश पाटिल के ऊपर विश्वास दिखाया. देखिए, एक ओवर खराब होने से बॉलर खराब नहीं होता और 100 रन बनाने से बल्लेबाज महान नहीं होता. अपने खिलाड़ियों के ऊपर विश्वास होना बहुत जरूरी है. और खिलाड़ियों पे विश्वास कब आएगा? जब कैप्टन का खुद पे आत्मविश्वास होगा. धीरूभाई अंबानी ने एक बहुत बड़ी बात कही थी, 10 कमांडमेंट्स ऑफ धीरूभाई अंबानी. ये बहुत फेमस है, गूगल में आप पढ़ सकते हैं. वी बैट ऑन पीपल. मैं अपने बंदों पे दांव खेलने को तैयार हूं. सुमित धोंगड़े ने दांव खेला अविनाश पाटिल पर. अभी माझा तुझ्यावर विश्वास है, गो फॉर इट. और अविनाश ने 6 खाने के बाद विकेट लेना ये बहुत बड़ी बात है. और जबरदस्त वापसी यहां पर VD11 विचुम्बे देवत ने ली है. फर्स्ट विकेट गॉन. थर्डमॅनच्या दिशेने जाऊन क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा. खातं उघडलंय. सज्जन मोकल 50 अप. अर्धशतक धावफलकावरती लागलं आर्यन स्पोर्ट चिर्ले टीमचं. आजच्या दिवसातील हा पहिला सामना लीग स्टेज मधील रायगड प्रीमियर लीग. मागील 2 दिवस पावसामुळे खेळ रद्द झाला.
तो आज पुन्हा एकदा नव्याने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण या स्पर्धेला नव्याने सुरुवात करतोय. तोच प्रयत्न होता. अविनाश पाटीलने ती लाईन पकडले. जो एक षटकार खाल्ला तो देखील खूप चांगला टप्पा होता. ऑप्स्टमच्या बाहेर बॅटरच्या रीच पासून थोडा लांब वरती होता, परंतु तिथे करण मडवीचा क्लास आपण पाहिला. त्यानंतर चेंडू थोडा आतमध्ये घेतला ऑप्स्टम्प आणि त्याच्या अगदी नजदीक बॉल टाकला. तो ऑन साईडला मारण्यात करण तिथे बाद झाला. आणि आता देखील आपण पाहतोय की गुडलेंथला टाकलेला चेंडूने उसळी घेतली. थोडा पुढे ठेवला चेंडू, फटका फसलाय. पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचेल का. दूरवरून धावत येतोय. खूप चांगला झेल. जयदीप होता त्या ठिकाणी. खूप चांगला झेल त्याने मात्र इथे टिपला. आणि हे डेडिकेशन फार गरजेचं आहे. जेव्हा तुमच्या गोलंदाजांच्या विरोधात धावा येतात तेव्हा जे हाफ चान्सेस गोलंदाज तयार करतात ते फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करणं फार गरजेचं. आणि ते जयदीपने केलं. सेकंड विकेट डाऊन. सज्जन मोकल माघारी पडलाय. संघाची धाव संख्या आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51. हरीश सर, एक छोटासा प्रश्न आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जी टीम मीटिंग झाली आणि आता 4 षटकांच्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जी टीम मीटिंग झाली, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम? सबसे बड़ी बात यह लेट्स टॉक. अगर दो इंसान में आपस में बातचीत का व्यवहार नहीं है या विश्वास नहीं है, बातचीत करके दुनिया का कोई भी समस्या का हल ये दिया जा सकता है. सुमित ने अपने खिलाड़ियों को कहा, क्या हम हारने आए हैं? ये लीग है. क्या हम जीत नहीं सकते? जो पहले 3 में खोया क्या आखिरी 3 में हम पा सकते हैं? अविनाश, मैं आपको एक और मौका देता हूं. अब आप वहां पर विनाश कीजिए. और अविनाश ने विनाश किया और 2 खिलाड़ियों को आउट किया. सज्जन मोकल अभी अभी आउट हुए. जयदीप ने जो कैच लिया लाजवाब, और उसके पहले सुमित ने करण मडवी का कैच लिया. ऐसा लग रहा था पहले 3 ओवर में कि मैदान में केवल एक टीम क्रिकेट खेल रही है. अब लग रहा है 2 टीमें क्रिकेट खेल रही है. क्रिकेटमधले चढ उतार नेहमी तुम्हाला प्रभावित करतात, तुम्हाला आकर्षित करतात. म्हणून या खेळावरती प्रचंड लोकप्रियता आहे. 4थ्या षटकात गोलंदाजीसाठी येतोय आदेश. निर्दोष घरची जबाबदारी आता वाढली. 27 वरती तो खेळतोय. ऑन साइडला धमाका, लॉफ्टेड ड्राईव्ह, लॉंग ऑनच्या वरतून आरपीएल सिक्सर. जवाबदारी के साथ 40 प्लस खिलाड़ी है, लेकिन उसके अंदर जो ताजगी है. महेंद्र सिंह धोनी अगर निर्दोष घरत को बैटिंग करता हुआ देखेंगे ना, तो वो भी सोचेंगे यार मैं भी रिटायरमेंट से वापस आ जाऊं. निर्दोष खेल सकता है तो मैं क्यों नहीं. वो एक भी मिस टाइम शॉट नहीं खेला है निर्दोष घरत ने, जो बताता है कि ये खिलाड़ी प्रैक्टिस करता है. प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट. और अब तक जो उन्होंने शॉट्स खेले हैं सारे के सारे एक भी मिस टाइम नहीं किया है. ऑल आर पार एक्सेलेंस. चांगला टप्पा होता. या अगोदर थोडा स्लॉट मध्ये चेंडू पहिलाच आदेश मतेचा, लॉंग ऑनच्या दिशेने मात्र तो षटकार खेचला. खरं तर मावळे धारातीर्थी पडले. करण मडवी आक्रमक फलंदाजी करून बाद झाला. त्याने सेटअप चांगला करून दिलाय. त्यानंतर सज्जन मोकलाला तो बाद झाला. मावळे धारातीर्थी पडलेत, परंतु सरसेनापती संघाचा अजूनही मैदानावरती उभा आहे. तो अर्थातच निर्दोष करत 57 वरती 2. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. मला असं वाटतं पहिला मिस टाइम स्ट्रोक होता निर्दोष घरतचा आणि तो इथे फसलाय. जी विकेट हवी होती, पहिल्या बॉलवरती षटकार येऊन सुद्धा आदेश मतेने विकेट प्राप्त केले, परंतु कॅप्टन डिपार्ट्स. निर्दोष घरत माघारी परतला. आर्यन स्पोर्ट्स चिरले टीमसाठी. धन्य ती शिवनेरी
समस्याएं जब आती है चारों ओर से आती है, लेकिन जब खुशियां भी आती है तो चारों ओर से आती है। और आदेश मते ने जो आदेश दिया वो बल्लेबाज पालन नहीं कर पाए और अपना विकेट तोहफे में देकर आ गए। यहां पर तीसरा विकेट। वाडिश लॉंग ऑफला चांगला स्ट्रोक आणि भन्नाट झेल. वॉट कॅच. विनय होता त्या ठिकाणी. बॅक टू बॅक 2 झेल त्याने घेतलेत आणि फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये जी कामगिरी आतापर्यंत दाखवले VD11 विचुंबे देवट टीमने, त्यांनी कमबॅक केलाय या मॅच मध्ये. परंतु एक महत्वाची सूचना, पुढील होणारा सामना चॅम्पियन स्पोर्ट्स महाड विरोधात आदित्य मैत्री 11 पळसपे पनवेल. दोन्ही टीमचे कॅप्टनला मी विनंती करतोय की टॉस करण्यासाठी आपण त्वरित यावं. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड विरोधात आदित्य मैत्री 11 पळसपे पनवेल. दोन्ही टीमचे कॅप्टन योगेश पेणकर, फायटर जेट मास्टर माइंड कॅप्टन, आणि त्याच्या विरोधात अक्षय पवार. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. आणि अगदी वेगानं धावत आला व्यासपीठाच्या समोर येऊन त्याने मात्र झेल टिपला विनयने. बहुत लाजवाब कैच विनय वल्लभ. ऐसे दौड़कर आए मानो पैर में जूते नहीं स्केट्स लगे थे और 2 बॉल में 2 विकेट लेकर ब्रेस को पूरा किया है और अब हैट्रिक पर आ रहे हैं. 4 हैट्रिक मेरे ख्याल से अभी तक सुदर्शन, हमारे तारा गांव के सुदर्शन, जिन्होंने बताया क्या 5वां हैट्रिक होगा. क्यों नहीं हो सकता, ख्यालों में कंजूसी क्यों करे. 57 वरती 4. आतापर्यंत 4 विकेट हॅट्रिक झाल्यात. इम्पॅक्ट प्लेअर मैदानावरती दाखल होतोय अंकुश टकले. पहिली विकेट हॅट्रिक समाधान कातकरी, रॉयल कलंबोली, ध्रुवित मात्रे, वैष्णवी कोलाड. तिसरी विकेट हॅट्रिक ऋषी ठोंबरे, सोना 11 तळेगाव, आणि चौथी विकेट हॅट्रिक अक्षय पाटील. 5वी विकेट हॅट्रिक होईल का. 57. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा होत्या त्या 43. चर्चा चालू होती की किमान पुढील 3 ओव्हरमध्ये 60 ते 65 धाबा येतील, जेव्हा करण मडवी निर्दोष गरज मैदानावरती खेळत होता. परंतु अविनाश पाटील आला, त्याने विकेट संपादित केली आणि आता आपण पाहतोय विनयचे 2 झेल, आदेशचे 2 विकेट. त्या कारणाने 57 वरती 4. अंपायर्स इम्पॅक्ट प्लेअर मध्ये अंकुश टकले जर काही इन ऍक्शन मध्ये आहे तर त्याचा अपोजिट प्लेअर जो थांबणार आहे ती माहिती पोहोचवा, कारण समोरच्या टीमच्या कॅप्टनला ते पोहोचणं गरजेचं आहे. सज्जन मोकल हे फार गरजेचं आहे. टेक्निकली या गोष्टींवरती लक्ष ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि पहिली टीम आहे, 6वा दिवस लागलाय. सुमित दोंगडे या गोष्टींचा पुरेपूर विचार करतो, मयूर त्याला साथ देतोय. इंजिनियरचं बारीक बारीक लक्ष असतं, ते दिसून येतं आपल्याला इथे. 57 वरती 4. पुन्हा एकदा मॅच कडे आपण जाऊया. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तो मात्र आदेश मते. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर त्याने कमबॅक केलाय. अंकुश टकले इम्पॅक्ट प्लेअर या मॅचचा ऑन हॅट्रिक. खोलात टाकला होता हा चेंडू, परंतु स्टंप पासून थोडा दूर हा चेंडू होता. एक धाव जो इम्पॅक्ट टाकायचा होता आदेश मतेला तो आतापर्यंत त्याने टाकलाय. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर मात्र आता एक सिंगल, 2 विकेट त्याने मध्येत घेतल्या. आर्यन स्पोर्ट चिरले टीमची धावत संख्या जाऊन पोहोचल्या 58 वरती. विकेट गेल्या त्या 4. निर्दोष करत करण मडवी खेळत असताना 3 ओव्हरमध्ये 43 होत्या. मागच्या काही षटकांमध्ये आपण पाहिल्या तर अवघ्या धावा आल्यात त्या 15. खूप चांगली गोलंदाजी करण्यात आल्या VD11 विचुंबे देवट टीम कडून. समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड गोलंदाजाच्या डोक्यावरून फेकलेला हा चेंडू. षटकार अंकेश कामोटकरच्या बॅटमधून षटकार.
समाप्तीनंतर 64 धावा झालेल्या आहेत. 4 विकेट आतापर्यंत गेल्या. चर्चा चालू होती की थोडा मागे खेचण्यात यश मिळालं VD11 विचुंबे देवट टीमला, परंतु शेवटच्या चेंडूवरती दाखवून दिलं अंकेशने की आता डेथ ओव्हरला सुरुवात झाली. आता विकेट किती गेल्या, कोण गोलंदाजी करतोय यापेक्षा आम्ही किती धावा रचू शकतो, आमच्याकडे पाया चांगला आहे. भले आमच्याकडून 2 ओव्हर निसटल्या, परंतु उर्वरित जे षटक राहिलेलं आहे त्यामध्ये आम्ही किमान 80 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. शेवटचं षटक बाकी आहे सर. 64 धावा धावफलकावरती लागल्यात. नहीं सुपर. अविनाश पाटिल और आदेश मते दोनों ने जो पिछले 2 ओवर में टर्न अराउंड किया, पहले 3 ओवर में 43 रन थे, कोई विकेट नहीं था. पहला विकेट 49 पर, दूसरा 51 पर, तीसरा 57 पर, चौथा 57 पर. गुच्छों में विकेटें ली गई है. आदेश मते की तारीफ करनी होगी. फील्डिंग का स्टैंडर्ड बहुत अच्छा रहा है. निर्दोष गरत ने जो पहला मिस टाइम शॉट किया, सुमित दोंगड़े को पता था कि इधर जो एक गलती अगर तुमने की निर्दोष, तो फिर आप दोषी पाए जाओगे. और विनय वल्लभ ने जो कैचेस लिए 2, बहुत जबरदस्त वापसी की है. मेरे ख्याल से 70 से 75 के बीच में अगर स्कोर को सीमित रखने में VD11 विचुंबे देवत अगर कामयाब रहे तो उनके जीत की बुनियाद रखी जाएगी, ऐसा मुझे लग रहा है. पहले 3 ओवर में जो उन्होंने गंवाया वो आखिरी 2 ओवर में कमाया है. और ये ओवर जो है ये डू और डाई वाला ओवर है यहाँ पर आर्यन 11 चिरले के लिए. और जो बैटर है अंकेश कामोटेकर और अंकुश टकले, ये दोनों के ऊपर जिम्मेदारी रहेगी. आई थिंक 10 से 15 की कोशिश होनी चाहिए. रोहित गरत अंतिम षटकामध्ये प्रयत्न आता तोच असेल की चौकार षटकार मारण्याचा. अंकुश कामोटकर आणि त्याचबरोबर अंकुश टकलेचा लेग बायच्या स्वरूपात सिंगल स्कोर बॅट कट आहे, माफी असावी. 65 धावा धावफलकावरती 65 धावा धावफलकावरती आहेत आर्यन स्पोर्ट चिरले टीमच्या. शेवटचं षटक चालू आहे. चर्चा चालू आहे की 75 किंवा 77 किंवा 80 पर्यंत अधिकतम धावा झाल्या तर चांगलं होऊ शकतं. परंतु VD11 विचुंबे देवत टीमने जसं तुम्ही म्हटलात सर की जो फिल्डिंग डिपार्टमेंटचा इम्पॅक्ट जो टाकलेला आहे, एक झेल काय करू शकतो हे अफगाणिस्तानला आता ठाऊक झालंय. कदाचित तो मॅक्सवेलचा झेल पकडला गेला असता तर सेमीफायनलचं तिकीट देखील उघडलं असतं. त्या झेल मात्र इथे VD11 विचुंबे देवत टीमने घेतल्यात. आणि आताही आपण पाहतोय सुमित धोंगडे 2 क्षेत्ररक्षक आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल मात्र इथे टिपला. याच गोष्टींची चर्चा आपण करत होतो. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ साधी सोपी गोष्ट आहे. आणि या साध्या सोप्या गोष्टीला एक्झिक्यूट करणं मैदानात तितकंच कठीण काम आहे, परंतु ते सहजरित्या करून दाखवलंय VD11 विचुंबे देवट टीमने. म्हणून 3 ओव्हर 43 असताना देखील आता आर्यन स्पोर्ट चिरले टीमच्या धावा झाल्यात. 6वं षटक असताना 65 वरती 5. वो किताबों का पूजन करते हैं, बाद में उसको लाल कपड़े में रखते हैं. लाल रंग शुभ है. और आज लक्ष्मी पूजन के दिन लाल रंग जो है, ये लाल रंग तीखा तीखा लाल रंग है, नंदुरबार के लाल मिर्ची की तरह जन्नाहट वाला. देखिए सुमित दोंगड़े ने कैच लिया, लीडिंग बाय एग्जांपल. प्रैक्टिस व्हाट यू प्रीच, पहले उन्होंने कैच लिया, उसके बाद हमने जयदीप को कैच लेते हुए देखा, फिर विनय ने 2 कैच लिए और अब सूरज ने लिए. 5 में से 5 और 5 स्टार फील्डिंग परफॉर्मेंस. 5 खिलाड़ी कैच आउट. सुपर. प्रशांत गरज चिरले. गॅपमध्ये हा स्ट्रोक होता. थोडं मिस जजमेंट त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षकांमध्ये. 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या. दुहेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 67 वरती. अद्यापही या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. आक्रमण होणं गरजेचं आहे. आर्यन स्पोर्ट चिरले टीमने जी सुरुवात केली होती, एंडही तितका चांगला करायला हवा आणि त्यासाठी 3 चेंडू अद्यापही बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये या सामन्याचा चेहरा मोहरा देखील बदलू शकतात. अंकुश टकले आणि त्याचबरोबर प्रशांत गरत. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. पुन्हा एकदा प्रयत्न तोच चालू आहे मिडविकेटच्या दिशेने मारण्याचा. फिल्डिंगची चर्चा, फिल्डिंगचा स्तर याबद्दल चर्चा चालू आहे VD11 विचुंबे देवट टीमची. आणि फिल्डिंग डिपार्टमेंट, एक समालोचकाला मी ऐकलं होतं की जेव्हा साऊथ आफ्रिका टीम फिल्डिंग करायची ना, तेव्हा त्यांचा 12वा खेळाडू आतमध्ये असायचा.
हे समजायला मला 4 वर्ष गेली. आत्ता कळतंय की कदाचित विडी 11 विचुंबे देवट टीमचा 12वा खेळाडू अतिरिक्त देखील मैदानावरती येतो, त्यांचा फिल्डिंग डिपार्टमेंट आहे. ऑफ स्टंप वरती टाकलेला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, 6वा झेल मात्र इथे पकडलाय विडी 11 विचुंबे देवत या संघाने, आणि 3रा झेल टिपलाय तो विनयने. कम्मालीचं क्षेत्ररक्षण. बॉलिंग बॅटिंग या 2 गोष्टींवरती नेहमी चर्चा होत असते, परंतु आज जो स्टँडर्ड दाखवलाय विडी 11 विचुंबे देवट टीमने, फिल्डिंगचा स्तर जो दाखवलाय, त्याची चर्चा सातत्याने RPL मध्ये होईल. गेले जिंकाया ते सर जाणवते जी अधोरेखित करावी. निर्दोष घरत आणि करण मडवी बाद झाल्यानंतर कोणताही फलंदाज रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मैदानावरती खेळलाच नाही. जो आला त्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तो मैदानावर थांबलाच नाही. निर्दोष घरत आणि करण मडवीने 43 धावा केल्या, परंतु त्यानंतर कोणत्याही फलंदाजाचं वैयक्तिक असं योगदान या ठिकाणी झालंच नाही. कव्हरच्या दिशेने मारलेला हा जबरदस्त फटका, पियुष ठाकूरच्या बॅटमधून निघाला हा चौकार, कदाचित हा समाधान देऊन जाईल तो आर्यन स्पोर्ट चिर्ले टीमला. 6 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. आर्यन स्पोर्ट चिर्ले टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 72 वरती आणि 73 धावांचा पाठलाग करायचे. स्वागत सोहळ्याकडे आपण समीर इथे वळतोय. तर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य दैवत सन्माननीय संदीपजी वाघमारे यांना विनंती असेल त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य दैवत सन्माननीय संदीप वाघमारे, मी गुरुनाथ चौधरी आणि RPLचे विद्यमान अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं, त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर सन्माननीय भरत पाटील, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य. फिटनेस कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे भरत पाटील. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मी गुरुनाथ चौधरी आणि विद्यमान RPL अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. यानंतर विडी 11 विचुंबे दैवत संघाचे व्यवस्थापक सन्माननीय विनायकजी म्हात्रे यांना विनंती असेल की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. विनायकजी म्हात्रे व्यवस्थापक विडी 11 विचुंबे. आणि मी अक्षय पवार याला आमंत्रित करतोय नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी. योगेश पेणकर इथे आलाय. आदित्य मैत्री 11 पळसपे आणि चॅम्पियन महाड या 2 संघादरम्यान यापुढील लढत रंगणार आहे. एकीकडे अक्षय पवार तर दुसरीकडे रायगढ़ का सबसे बड़ा खिलाड़ी योगेश पेणकर, मिस्टर फाइटर जेट. अक्षय पवार या आपण टॉस करायचा. अक्षय अक्षय पवार प्लीज टॉससाठी या आपण. अक्षय पवार प्लीज टॉससाठी या. नसेल झाला त्याला बोलवतात अक्षय पवार.
विकास भगत साहेब, त्याचबरोबर टीमचे व्यवस्थापक दिनेश पाटील, त्याचबरोबर दिनेश वेडेकर साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. मी अक्षय पवार याला टॉस साठी आमंत्रित करतोय. अक्षय पवार, हा चला. मी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य दैवत सन्माननीय संदीपजी वाघमारे यांना टॉससाठी आमंत्रित करतो. आदित्य मैत्री पळसमे आणि त्याचबरोबर चॅम्पियन महाड या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल रंगणार आहे. हेड इज कॉल अक्षय पवार. टॉस जिंकलाय अक्षय पवार. काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करू. अक्षय पवार खरं तर एक जिद्दी कर्णधार म्हणून तुला ओळखलं जातं. यावेळी काय प्लॅन असेल RPL जिंकण्याचा? प्लॅन तर असा काय नाही. आता टीमनी 100% दिला तर आम्ही मॅच जिंकू. बरेच खेळाडू म्हणतात की RPL म्हणजे मंगेश वाकडीकर आणि मंगेश वाकडीकर म्हणजे RPL. यंदाचं RPLचं आयोजन आणि मंगेश वाकडीकर यांच्याबद्दल काय सांगशील? त्यांच्याबद्दल बोलायचं तितकंच कमी आहे, कारण की पूर्ण विकेटही ओली झाली आणि ग्राउंड देखील पूर्ण 2 दिवसात बनवणं हे शक्य नाही. ते फक्त मंगेश वाकडेकरच करू शकतात. नक्कीच मंगेश वाकडीकरच करू शकतात. आपण योगेश पेडकरकडे वळतो. योगेश, पहिलाच प्रश्न असेल. डिंगडॉंगचं कॅप्टन्सी तू केले, रायगडची कॅप्टन्सी केले आणि RPL ची कॅप्टन्सी तू करतोय. यामध्ये तुला कोणत्या कॅप्टन्सीचा जॉब टफ वाटतो? मला रायगड प्रीमियर लीगची कॅप्टनशिप टफ वाटते, कारण बरेचसे प्लेयर ओळखीचे नसतात आणि प्रॅक्टिसमध्ये नसतो आणि मग ते मॅचला येऊन एकदम बांधणी करणं आणि प्लेयरचं कॉम्बिनेशन करणं अवघड होतं. पण टफ टास्क तर जीवनात येतातच. मजा येते. मी एन्जॉय करतो कॅप्टनशिप रायगड प्रीमियर लीगची. खरं तर बरीच मोठी नावं RPL मध्ये जे कर्णधार होते, बरीच मोठी नावं या रायगडमधली बाहेर गेलीत आणि तुझंही एक मोठं नाव आहे. तुझ्या मनात काही धाकधूक की काहीतरी विपरीत घडेल? नाही, धाकधूकचं नाही. चांगला खेळलो तर नक्कीच जिंकू. चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्या प्लेयर्सना कॉन्फिडन्स देईन. बस एवढंच करू शकतो. विशाल जितेकर यानं एक मत मांडलं काल की RPL प्रत्येकजण ठेवण्यासाठी इच्छुक असतो, पण RPL डिझर्व करतात ते मंगेश वाकडीकर. याबद्दल काय सांगशील? इच्छा प्रत्येकाची असते, पण मेहनत करावी लागते. तुम्हाला सगळे मॅनेजमेंट लागते. आधीपासून तुमच्याकडे त्याचा आराखडा पाहिजे की काय करायचं आहे, कधी करायचं आहे. आणि आता मी आधी बसलो होतो तर मंगेश वाकडीकरांनी मला दाखवलं की फोटो ग्राउंडचे 2 दिवसापूर्वी काय होते. तर ते मंगेश वाकडीकर आणि त्यांची जी टीम आहे त्यांच्या मेहनतीशिवाय आणि प्लॅनिंगशिवाय दुसरे कुठली मॅनेजमेंट असती तर शक्य नव्हतं. तर त्यांनी शक्य करून दाखवलं आणि त्यांच्यामुळे आज या मॅचेस होत आहेत. नक्कीच 22 चेंडू आणि 69 धावा विजयने या मैदानावर फटकावल्या. बऱ्याच जणांनी त्याला कॉंग्रॅच्युलेट केलं. तू केलंस का? हो, केलं ना. मी मॅच झाल्याच फोन केला होता. म्हणजे त्याची दुसरी मॅच जेव्हा जिंकला तेव्हा मला असं वाटते पहिला फोन माझा गेला असेल. चांगली बॅटिंग केली, मजा आली आणि एखादा जुना मित्र आपला एवढा चांगला परफॉर्मन्स करतो तर आपल्याला पण अभिमान वाटतो की एवढ्या मोठ्या प्लेयर्सने परफॉर्मन्स केला. तर दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा. आणि टॉस बॉक्समध्ये आदित्य मैत्री 11 पळसवे संघाचा कर्णधार अक्षय पवार याने नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू प्रवीण सर. 73 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती उतरले. VD11 विचुंबे देवट टीमची. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करतोय परिवर्तन. या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये RPL रायगड प्रीमियर लीगमध्ये आदरणीय हरेशजी पंड्या सरांना. धन्यवाद आपका. दूसरी पारी की शुरुआत हो रही है.
अचानक मित्र मंडल शिरडोन की ओर से आप सभी का हार्दिक स्वागत। 24 लाइव इवेंट्स यूट्यूब पर हमारे जो दर्शक पूरी दुनिया से जुड़े हैं उन सभी का हार्दिक स्वागत। आपको दीपावली की हार्दिक शुभकामनाएं। आप ये साल तरक्की करें, आगे बढ़े और प्रगति करते रहे, ये शुभकामनाओं के साथ सुमित दोंगड़े और विनय गावंड इन्होंने बैटिंग की शुरुआत की है। रोहित घरत ये पहला ओवर लेकर आ रहे हैं। बहुत अच्छी गेंदबाजी आज अविनाश पाटिल की रही, आदेश मते की रही और उनके साथ में मयूर वाघमारे को भले विकेट ना मिला हो, लेकिन बाकी दोनों गेंदबाज और फिर मेरे ख्याल से जो तीसरे गेंदबाज रहे थे इस टीम के अविनाश और रोहित घरत, उनको भी विकेट मिली है। तो यहाँ वाइड बॉल, अंपायर नीरज रनौत जो बॉलर एंड पर अंपायर है, स्ट्राइकर एंड पर अंपायर है हेमंत कोड़ी। और आप देख रहे हैं रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 4 चौथा संस्करण। 4 नवंबर को इस प्रतियोगिता का आगाज हुआ। रोहित की अगली गेंद, इस बार बल्ला पहले घुमाया, गेंद बाद में चली गई, थोड़ा सा असमंजस में रखा था बाएं हाथ के बल्लेबाज को विनय गावंड। पहली पारी की विशेषता यह भी रही कि इसमें कोई भी अतिरिक्त रन नहीं दिया गया। हालांकि कुछ फुल टॉस गेंदें और ओवर पिच गेंदें जरूर की गई थी, लेकिन इस वक्त सुमित दोंगड़े के ऊपर जिम्मेदारी है। इसके पहले 2 बार वो मैन ऑफ द टूर्नामेंट का खिताब जीत चुके हैं आरपीएल में और अपना वही वैभव ये साल भी कायम रखने का प्रयास रहेगा सुमित का। लेफ्टी टू लेफ्टी और इस बार शरीर से थोड़ा दूर खेला था, फास्ट आउटफील्ड पर सरकती हुई बॉल और ये शानदार चौका। बहुत ही उम्दा टाइमिंग के जरिए आने वाला ये चौका। अच्छी शुरुआत यहां पर करते हुए खब्बू बल्लेबाज विनय गावंड। इसके पहले 3 कैच लिए। वी फॉर वाइब्रेंट, वी फॉर वर्सेटाइल, वी फॉर विनय एंड वी फॉर विक्ट्री होना बाकी है, लेकिन 3 कैच के बाद एक बढ़िया चौका। स्कोर 6। इस बार बेहतर बॉल थी, स्नॉटर, अनप्लेएबल बॉल। दोनों हाथों को सर पर ले गए बॉलर रोहित घरत। बिल्कुल अपने आप से कह रहे होंगे रोहित घरत तू चेंडू टाकला होता चांगला, फलंदाज आला असता परत, लेकिन वो हो नहीं पाया। बहुत अच्छा पिचअप कराया था गेंदों को रोहित घरत ने। बाएं हाथ के गेंदबाज कॉम्बॉक्स चोर से लेफ्टी टू लेफ्टी 6। ओ व्हाट अ शॉट! बिल्कुल डेविड मिलर की याद दिलाने वाला ये आसमान में उड़न खटोला 6 रन। आयोजन अलग हे लाखात एक मंगल दादाचं आयोजन अलग। आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग। आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग। रायगड प्रीमियर लीग, रायगड। व्हाट अ शॉट, हॉट शॉट। 1000 पॉइंट में उनको लिया गया था। मुझे ताज्जुब नहीं होगा अगले साल 1-0 और पीछे लग जाएगा ये। निश्चित तौर पर हरीश सर, लेकिन ये जो गाना बजाया गया था डीजे मास्टर द्वारा, उस गाने के ऊपर शिरडोन की कई छोटी छोटी कन्याएं आपको शाम को डांस करते हुए नजर आएगी। एक ज़बरदस्त गाना जो जिसके ऊपर डांस होगा, कोरियोग्राफ किया हुआ है, तो ज़रूर आपको शाम में वो मज़ा मिल सकता है। स्कोर 12। रायगढ़ का क्रिकेट नहीं, रायगढ़ की संस्कृति भी काफी आगे है और हमारी जो ट्रेडिशनल संस्कृति है उसको आगे ले जाना चाहिए। रोहित घरत, खराब बॉल थी, इस बार ड्राइव कर दिया बिल्कुल ऑफ वॉली पर लेकर और ये अफलातून कवर ड्राइव 4 रन। अरे शिरडोनिया गावाचा आमच्या मुंगे दादानं आयोजन ठेवलंय रायगड प्रीमियर लीगचा। आमच्या मुंगे दादानं आयोजन ठेवलंय रायगड प्रीमियर लीगचा। समीर, एक आपसे चर्चा करना चाहूंगा। पहली पारी में पहले ओवर में 8 रन, दूसरी पारी में पहले ओवर में 16 रन। करारा जवाब मिलेगा। ॲक्च्युली हा खेळच असा आहे जिथे चढ उतार तुम्हाला पाहायला मिळतात.
पहिल्या ओव्हरमध्ये 8 रन होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 22 आल्या. हे देखील विसरून चालणार नाही. या ओव्हरमध्ये 16 आहेत. कदाचित गोलंदाजी करणारी निर्दोष गरजची टीम कमबॅक करू शकते. आणि याच बॅटलसाठी, छोट्या बॅटलसाठी खरं तर एखादा गोलंदाज जेव्हा गोलंदाजीसाठी येतो त्याचं बॅटल चालू होतं. माझ्या वैयक्तिक, भले तो संघासाठी खेळत असेल परंतु वैयक्तिक योगदान देखील तितकंच गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या विरोधात 16 आल्यात. दुसरा गोलंदाज हाच विचार करत असेल की मला त्या धावा कंट्रोल करायचे आणि विकेट घ्यायचे आहेत, जे अविनाशनं केलं, जे आदेशनं केलं. आणि अंतिम षटकात देखील जे षटक टाकलं. सन्माननीय राम पाटील विसुंबे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं आणि किंग ऑफ रायगड ज्याला म्हटलं जात होतं, टेनिस क्रिकेटमधला डे क्रिकेटचा बादशाह तोंडरेचा विश्वास पाटील याचं इथे आगमन झालंय. त्यांनाही विनंती असेल की विश्वास पाटील आपण या RPLच्या मंचावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. हे निश्चितच शेवटचं षटक जे रोहित घरतने टाकलं ते देखील कमबॅक करणार होतं. तसेच षटक आता हवंय ते कदाचित आर्यन स्पोर्ट चिरलेट टीमला, परंतु समोर तेवढाच ताकदवान फलंदाज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये एक गोष्ट आपण आवर्जून पाहिली असेल, विनय गावणची, जेव्हा त्याच्या आर्कमध्ये चेंडू आलाय तेव्हा त्याने मारलेत. या अगोदर जेव्हा आर्कपासून थोडे बाहेर चेंडू टाकले होते तेव्हा 2दा त्याने बीट केलं विनय गावणला गोलंदाजाने. परंतु रोहितच्या विरोधात आक्रमण जेव्हा झालं, जेव्हा त्याने आर्कमध्ये चेंडू टाकले आणि ते बाहेर फेकले, ते विनय गावडने खूप चांगली फलंदाजी केली. तुम्ही किती पॉईंटला घेतले गेले यापेक्षा तुम्ही मैदानावरती काय करता हे मला असं वाटते प्रीमियर लीगमध्ये फार महत्वाचं असतं. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 16. नेवर की पहली गेंद, स्ट्रेट ड्राइव, लॉन्ग ऑन पर से रोका गया. 1 को 2 में तब्दील करने जा रहे. इसके पहले करण मडवी का थ्रो पहुंचता, तेज कदम भागते हुए बल्ले को ग्राउंड किया, ये अच्छी बात थी. सुमित दोंगड़े तकनीकी रूप से एक सशक्त बल्लेबाज और कप्तान की पारी, उनसे खेलना लाजमी होगा. 2 रन के जरिए स्कोर आगे बढ़ता हुआ 18. सुमित दोंगड़े 2 बॉल 3 और 14 पर खेल रहे 5 गेंदों में विनय गावण. 73 रनों का लक्ष्य दिया गया है. पीयूष ठाकुर दूर वाले छोर से गेंदबाजी करते हुए, केगांव उरण के खिलाड़ी है. वाइड बॉल अंपायर हेमंत गोड़ी द्वारा दिया गया. हाल ही में हमारे साथ तोंडरे गांव के विश्वास पाटिल, इनका आगमन हुआ है. एक बहुत ही स्टाइलिश और सजीला अंदाज विश्वास पाटिल का रहा था. और ऐसे खिलाड़ी मुझे ऐसा लगता है कई सालों में एक आता है और छा जाता है. सो वेलकम विश्वास. इस बार इन द आर्क, आउट ऑफ द पार्क, और यहां पर पुल करते हुए गेंद को भेज दिया. 4 रन के लिए उत्कृष्ट और भव्य टाइमिंग कप्तान द्वारा. युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. स्कोर 23. ऑफ स्टंप के आधा मीटर बाहर से उसको लपेटा था और स्कोर हो गया 23. सुमित दोंगड़े 7 पर. पीयूष ठाकुर की गेंद इस बार उठा दिया, मिस टाइम किया है. काफी दूर से आना होगा कैच के लिए. और करण मडवी ने दोनों हाथों को फैलाते हुए, जिस तरह ऑस्ट्रेलियन क्रिकेटर हाथ फैलाकर कैच लेते हैं, वहां पर करण मडवी ने कैच लिया और दोंगड़े की पारी समाप्त. फर्स्ट विकेट. विकेट फार महत्वाची होती. पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा तुमच्या विरोधात 16 धावांचं आक्रमण, तुम्ही टार्गेट सेट केलंय, अगदी 73 धावसंख्येचं, सुरुवात इतकी चांगली झाल्यानंतर जी विकेट हवी होती कॅप्टनची, सरसेनापतीलाच गारद केलं. महत्वाचा खेळाडू इथे सुमित धोंगडे मात्र बाद झालाय. रायगड क्रिकेटला एक वेगळी परंपरा आहे आणि त्या परंपरेतील एक शिलेदार अर्थातच विश्वास पाटील, ज्यांना क्रिकेट रसिकांनी, क्रिकेटच्या चाहत्यांनी मला असं वाटते भरभरून प्रतिसाद दिलाय, भरभरून प्रेम दिलंय. ते विश्वास पाटील या मंचावरती त्यांचं आगमन झालंय. रायगडच्या संस्कृतीबद्दल आपण चर्चा करत होतो. रायगडला एक वेगळा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उगाचच रायगडला राजधानी केली नाही. मला असं म्हणायला खरोखरच गर्व वाटेल, अभिमान वाटेल, जसं आपण अगदी सहजतेने म्हणतो
की भारताचा विचार केल्यानंतर भले राजधानी दिल्ली आहे, परंतु मुंबईचा विचार पहिल्यांदा डोक्यात येतं भारत म्हटल्यानंतर. तसं मला असं वाटतं एक रायगडकर म्हणून नुसतं क्रिकेट नाही तर सर्वांगीण गोष्टींचा आपण विचार केला तर महाराष्ट्र म्हटल्यानंतर मला अभिमानाने सांगू इच्छितो की रायगडचाच विचार पहिल्यांदा माझ्या डोक्यात येतो आणि त्या रायगडच्या पवित्र भूमीमध्ये आपण सर्वजण खेळतोय. ओ बहुत ही बढ़िया गेंद, रिपर बॉल थी, बिल्कुल बल्ले को फूंक मारती हुई विकेट कीपर के हाथ में कैद हुई. अच्छी शुरुआत नए बैटर है जयदीप जिन्होंने कैच लिया था पहली पारी में. जयदीप मात्रे 0 पर खेल रहे हैं, 14 पर खेल रहे विनय गावंड. 7 रन बनाकर आउट हुए सुमित दोंगड़े. पावर प्ले में सुमित दोंगड़े का बड़े शॉट के लिए जाना लाजमी था लेकिन अपना विकेट दे दिया. ओवर पिच बॉल दी, उछाल दिया और यहां पर एक और विकेट. रोहित घरत ने वो कैच लिया और आउट होकर वापस लौटते हुए वहां पर जयदीप मात्रे. मित्र आभारी करताय मदत. जयदीप मात्रे महत्वाचा खेळाडू होता. खरं तर उरण प्रीमियर लीगमध्ये त्याने केलेली कामगिरी सर्वांना ठाऊक आहे. एक मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. कुशल गुरव मैदानावरती दाखल होतोय. पहिल्या ओव्हरची जी चर्चा चालू होती समाप्तीनंतर की फर्स्ट इनिंगमध्ये मयूरने 8 दिल्या होत्या, रोहित घरत गोलंदाजीसाठी आला, त्याच्या विरोधात VD11 विचुंबे देवत टीमने 16 धावा केल्या. ओव्हर समाप्त झाल्यानंतर आपली चर्चा चालू होती की डबल धावा झाल्यात आणि तुम्हीच म्हटलं होते की करारा जवाब मिळेगा. दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या अविनाशच्या विरोधात आणि आता आपण त्याच्या विपरीत पाहतोय. पियुष ठाकूरने आतापर्यंत 7च धावा दिल्यात, विकेट घेतल्यात 2. म्हणून क्रिकेट हे सर्वांना आवडतं. क्रिकेटमधले हे चढ उतार आहेत ना, अनप्रिडिक्टेबल गेम आहे. तुम्ही प्रिडिक्ट करू शकत नाही, तुम्ही अंदाज बांधू शकत नाही की हाच जिंकेल, हाच हारेल, हाच मैदानावरती खेळेल, तोच चांगली गोलंदाजी करेल. काहीही घडू शकतं कोणत्याही क्षणी क्रिकेटमध्ये. हे म्हणूनच क्रिकेटवरचं असलेलं प्रेम, क्रिकेटवरची असलेली ही व्यसनाधीनताच मी म्हणेल की दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. कव्हर्सला मारलेला हा फटका कुशलचा सिंगल. आता इथे डाव सावरावा लागणार आहे. तो अर्थातच VD11 विचुंबे देवत टीमला 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 24 धावा धाव फलकावरती आहेत आणि विकेट गेल्यात त्या मात्र 2. सुमित दोंगडे आणि जयदीप मात्रे माघारी परतलाय. देखिए सबसे बड़ी बात यह है कि सुमित दोंगड़े आउट हुए मैं समझ सकता हूं, लेकिन जयदीप मात्रे ने अपना विकेट दिवाली का तोहफा दे दिया. दिवाली की मिठाई खिला दी उन्होंने आर्यन स्पोर्ट्स चिरले को, क्योंकि जब एक विकेट जाता है तो थोड़ा रुक कर खेलना लाजमी था. वेट एंड वॉच, ठहराव वाला क्रिकेट नहीं था. और पावर प्ले में रनों की तादाद को बढ़ाते समय रोहित घरत ने वो जो कैच लिया, रोहित घरत की भी तारीफ करनी होगी जिस तरह से उन्होंने क्रिकेट खेली है. 2 ओवर में 24 रन बने हैं, 2 विकेट के नुकसान पर. स्कोर बनाना है 73 रन, यानी कि अभी भी 49 रन 49 रन चाहिए बचे हुए 4 ओवर्स में. और रिक्वायर्ड रन रेट 12.25. हमारे तारा के सुदर्शन जी हमारे स्कोरर हैं. और तारा गांव का नाम देखिए, कई गांव का नाम क्रिकेट के वजह से, उद्योगपतियों के वजह से, समाज सेवा के वजह से होता है. और कई गांव का जो नाम है वो हमारे सुदर्शन भाई जैसे स्कोरर के वजह से भी होता है. तो सुदर्शन और इनके व्हाट्सएप पर जो अपडेट आते हैं, उनका अपडेट देने का जो अंदाज है बिल्कुल वो डिज़ाइन के साथ, और मतलब थकान दूर हो जाती है. दिन भर अगर आपने RPL नहीं देखा है, ये समरी पढ़ लीजिए. और सुदर्शन भाई गुड जॉब, प्राउड ऑफ यू. विनय गावंड 14 पर 1 पर कुशल गुरव. VD11 विचुंबे देवत और आर्यन स्पोर्ट्स चिरले के बीच में आज का पहला मुकाबला. इसके पहले हमारे पुलिस भाइयों का नुमाइशी मुकाबला रहा, लेकिन अब नए ओवर की शुरुआत करते हुए रोहित घरत. इस बार बढ़िया गेंद थी, पैरों पर की थी, थोड़ा इनसाइड आउट खेलना चाहते थे, बराबर से बल्ला घुमा नहीं पाए थे. बल्ले का स्विंग सही नहीं होने की वजह से 1 रन जरूर आया है. स्कोर आगे बढ़ता हुआ 25. पहली पारी में 3 ओवर के बाद स्कोर 43 था. मेरे ख्याल से ओवर टू ओवर कंपैरिजन भी देखना होगा यहाँ पर VD11 विचुंबे देवत टीम को, क्योंकि ये 6 ओवर का मुकाबला है. परिणाम लक्ष्य क्रिकेट है, और क्योंकि ये परिणाम लक्ष्य क्रिकेट है, ड्रॉ नहीं होगा, तो इसके लिए रिक्वायर्ड रन रेट के ऊपर भी नजरें रहेंगी विनय और कुशल की. 2 गेंदों में 2 पर खेल रहे कुशल और स्ट्राइक पर आते हुए विनय गावंड. 5 बॉल 14.
फुल टॉस बॉल थी, बिल्कुल ये बॉल को बाहर भेजना चाहिए था। अंपायर नीरज रनौत की तरफ उन्होंने देखा और थर्ड अंपायर को रेफर किया गया है। वहां पर बीमर के लिए रेफर किया गया। यस, 2 रिव्यू है हर पारी में और 24 लाइव इवेंट्स के कैमरामैन बहुत जबरदस्त काम करते हुए रायगढ़ प्रीमियर लीग का लोगो डिसीजन पेंडिंग। लेट्स सी। हा डिसिजन येईलच सर, त्यात शंका नाही. तिकडे अंपायर्स 24 लाईव्ह टीम आहे, बिमर आहे की नाही, परंतु ज्या रायगड प्रीमियर लीगच्या धूनबद्दल चर्चा आपण करत होतो, अचानक क्रीडा मंडळ शिरडोनबद्दल आपण चर्चा करत होतो, कारण मंगेशजी वाकडेकर यांनी आपल्याला जे फोटोज दाखवले ते अचंबित करणारे होते. निर्णय आलाय, इट्स अ फेअर डिलिव्हरी, हा निर्णय मात्र आलाय, ते अचंबित करणारे होते. इतका, कारण कर्नाला अभयारण्याच्या अगदी आपण जवळ आहोत, पाऊस जास्त पडतो इथे आणि तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता की स्टंप लाईनने मात्र तो चेंडू निघून गेला. असं असताना देखील जे काम केलंय, म्हणूनच लोक म्हणतात ना की रायगड प्रीमियर लीग म्हटलं की मंगेश वाकडेकर, हे समीकरण आता जुळलंय. इस बार फेंक दिया, शरबत वाला नींबू का रस निचोड़कर नींबू को बाल्टी में फेंक देता है, वैसा वो बॉल को फेंक दिया. सिक्सर है जहां, सिक्सर है वहां, और ये 6 रन. तर मॅन ऑफ द सिरीज क्विट कारजी आणि बेस्ट बॅट्समन ऑफ द बॉलर आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्या बाईक आहेत, हे विशेष सूचना आहे. या सूचनेकडे लक्ष द्या. या टॉप 4 टीममध्ये क्वालिफाय होणाऱ्या खेळाडूंनाच मिळतील. म्हणजे जो टॉप 4मध्ये क्वालिफाय होईल आणि ज्याचे पॉईंट्स इतर खेळाडूंपेक्षा जास्त असतील. मॅन ऑफ द मॅचचे बघा, 1 विकेटला 5 पॉईंट आहेत, 1 रनला 1 पॉईंट आहे. मॅन ऑफ द मॅच ॲडिशनल पॉज पॉईंट आहेत, म्हणजे ज्या खेळाडूने मॅन ऑफ द मॅच मिळवले असतील आणि त्याच्या पॉईंट्समध्ये मॅन ऑफ द मॅचचे ॲडिशनल 5 पॉईंट जोडले जातील आणि सुपर 16च्या मॅच होतील. A1 वर्सेस B2, B1 वर्सेस A2, C1 वर्सेस D2, D1 वर्सेस C2, E1 वर्सेस F2, F1 वर्सेस E2, G1 वर्सेस H2, H1 वर्सेस G2, I1 वर्सेस J2, J1 वर्सेस I2. आणि यानंतर चिठ्ठ्या उडणार नाही आहेत, सुपर 8चे सामने त्या सिरियलप्रमाणे होतील. तर या सूचनांकडे विशेष लक्ष द्या. आणि इथे स्कोर इज लेवल, तर सुपर ओव्हर. पोलिसांच्या मॅचमध्ये फक्त कंपल्सरी रनचेस होता. जी शुक्रिया प्रवीण जी, आपने तमाम जानकारी दी. बहुत ज़रूरी होता है प्लेइंग कंडीशंस की जानकारी होना. और यहाँ पर स्कोर आगे बढ़ता हुआ 32, 2 खिलाड़ियों के नुकसान पर विनय गावंड आज तय कर आए हैं, जिसको मराठी में हम कहते हैं ना वज्र निर्धार. बिल्कुल अपनी टीम की कमान को संभाले हुए हैं. रोहित घरत के सामने इस वक्त स्ट्राइक पर कुशल गुरव 2 बॉल 2 रन बनाकर खेल रहे हैं. 32, 2 विकेट के नुकसान पर 41 रन और बनाने हैं मैच जीतने के लिए और पॉइंट्स हासिल करने के लिए. फील्डिंग की जमावट को लगातार बदला जा रहा है. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन है, जैसे करण मडवी निर्दोष घरत आए थे, इस वक्त यहां लेफ्टी राइटी कॉम्बो. घरत की फुल टॉस बॉल, ब्लैंक बैरर चेक दिया था, दस्तखत किए, 6 रन निकाल दिए और ये नमकीन शॉट 6 रन. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. शामक दावर मंगेश वाकड़ीकर साहब के पास आएंगे. सर, मुझे ये गाने पर एक डांस सीक्वेंस बनाना है, आपका गाना उधार मिलेगा क्या? इस तरह का जोश भरने वाला ये गाना है. स्कोर 38 for 2, 21 पर खेलते हुए विनय. कुशल गुरव 3 गेंदों में 8 रन बनाकर, जो भारत सरकार का कुशल भारत कौशल भारत है, उसके लिए कुशल गुरव नॉमिनेट हो सकते हैं. ऐसी बल्लेबाजी उन्होंने की है. 38 रन 2 विकेट के नुकसान पर. एक और, अब क्रीज में डीप जाकर छक्का नहीं, अट्ठा नहीं, दस्सा, छपरा तोड़ छक्का. जिस घर के छपरे पर वो गेंद गई, उस घर वालों को भी समझ में आया कि हमारे छपरे पर गेंद आई. व्हाट अ शॉट.
44 for 2. गेला समीर पहले 3 ओवर में 43, दूसरी पारी में पहले 3 ओवर में 44. बिल्कुल नेक टू नेक फाइट चल रही है. अचानक मित्र मंडल की मैं बात करना चाहूंगा. ये नाम ही अचानक आई बाढ़ या अचानक कुछ भी चीज होती है तो अचानक मित्र मंडळ उसके लिए तयार आहे, कारण आम्ही अचानक आहोत. कुठली गोष्ट असू द्या, आम्ही त्याला तोंड देऊ. क्या कहना चाहेंगे ओवरऑल इस रायगढ़ प्रीमियर लीग के आज के क्रिकेट के बारे में? दोनों टीमें बिल्कुल नेक टू नेक चल रही है. ऐसा लग रहा है कि दोनों जो टीमें हैं हार मानने के लिए तैयार नहीं है. हॅलो, न्यूमेरिकल अनालिसिस बद्दल आपण चर्चा केली, परंतु कॅप्टन प्लॅनिंगच्या अनालिसिस बद्दल मला आवर्जून इथे म्हणावं लागेल. अविनाश पाटीलच्या विरोधात 22 धाबा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये. सुमित दोंगडेने विश्वास टाकला. तो जेव्हा चौथ्या षटकात आला तेव्हा त्याने 2 विकेट घेतल्या आणि तिथे तर आपण समीर एक मिनिट तुम्हाला मी थांबवतोय. खरं तर स्वागत सोहळ्याकडे वळतोय. विजय आर्मी स्कूलचे सन्माननीय ठाकरे सर आणि त्याचबरोबर सागर गायकवाड यांना विनंती असेल की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. विजय आर्मी स्कूल ठाकरे सर आणि गायकवाड साहेब यांचं स्वागत केलं जात आहे RPLच्या या मंचावर. सन्माननीय गायकवाड साहेब यांचं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर सन्माननीय विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच विकास भगत यानंतर आपण स्वागत सोहळ्याकडे वळणार आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद प्रवीण. 18 गेंदों में 29 की जरूरत. नए ओवर की शुरुआत इस बार बॉल को ड्रॉप किया था बिल्कुल उंगलियों को फेरते हुए पीयूष ठाकुर, जिन्होंने पहले ओवर में बहुत प्रभावशाली गेंदबाजी की थी. 2 विकेटें उन्होंने चटकाई थी. और पीयूष ठाकुर, पीयूष का मतलब होता है अमृत. आज भी अगर आप गिरगांव चले जाए तो पणशीकर दुग्ध मंदिर में पीयूष मिलता है. वो पीयूष को अगर आप पिए तो आपकी क्षुधा शांत होती है. इस बार एक और बेहतर बॉल. पीयूष ठाकुर की तारीफ करनी होगी. रन बनाना आसान नहीं होगा. यहां पर विकेट कीपर ने स्फूर्ति बताई और तीसरे अंपायर की मदद लेते हुए हमारे स्ट्राइकर एंड के अंपायर नीरज रनौत, थर्ड अंपायर संतोष चौधरी अब इसका निर्णय देंगे. सध्या हा जो निर्णय आहे तो दोन्ही टीमसाठी वाईटल असेल. ज्या पद्धतीने विनय आणि कुशलने 2 विकेट गेल्यानंतर सुमित दोंगडे, जयदीप बाद झाल्यानंतर जो डाव सावरलाय, ज्या डाव सावरलं देखील नाही तर त्यावरती आक्रमण देखील केलंय मागच्या षटकामध्ये. कदाचित तिथे जर का विकेट रनआउटच्या स्वरूपात निघून गेली तर मग टेन्शन येऊ शकतं विड11 विचुंबे देवट टीमला. आणि तो निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. निर्णय अद्यापही आलेला नाहीये. म्हणून ही विकेट फार महत्वाची असेल. हा डिसिजन फार वाईटल असेल दोन्ही टीमसाठी. कदाचित एक संधी, नामी संधी मिळू शकते आर्यन स्पोर्ट चिर्ले टीमला आपला कमबॅक करण्यासाठी. चर्चा या अगोदर चालू होती की प्लॅनिंग बद्दल, कॅप्टन प्लॅनिंग बद्दल. कॅप्टन जेव्हा विश्वास टाकतात त्यावेळी त्या गोलंदाजानं ते एक्झिक्यूट करणं देखील गरजेचं आहे. मागच्या सत्रामध्ये जेव्हा आपण पाहिलं अविनाश पाटीलवरती विश्वास दाखवला सुमित दोंगडेने आणि फलंदाज इथे मात्र बाद. याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो. कुशलने कॉल केला, स्वतःहून कॉल केला. अगोदर तयार नव्हता विनय आणि नंतर तयार झाल्यानंतर मात्र निर्दोष गरतने कमाल केली आणि रनआउटच्या स्वरूपात कुशल गुरव, ज्याने मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार मारलेत. मला असं वाटते एक छोटीशी संधी, खरं तर संधीच्या शेपटाला पकडून
जो विजय मिळवतो तोच खरा संघ, तोच खरा खेळाडू असं म्हणतात. कदाचित ही संधी आणि त्यावरती युटिलायझेशन होईल ते आर्यन स्पोर्ट्स चिर्ले टीमकडून. महत्वाचे विकेट प्राप्त झाले. कुशल गौरवनं आपल्या टीमसाठी खूप चांगल्या धावा उभारल्या. आपल्या संघाला 4 चेंडूंमध्ये तब्बल 14 धावांचं योगदान त्याचं राहिलं. एक फ्लाइंग इनिंग जे आपण म्हणतो की मैदानावरती आला, आक्रमण केलं आणि चेहरा मोहराच मात्र मॅचचा बदलून टाकला. परंतु आता या परिस्थितीतून आर्यन स्पोर्ट चिर्ले टीम VD11 विचुंबे देवत टीमच्या विरोधात कमबॅक करेल का सर? कारण पियुष ठाकूर ज्याने आतापर्यंत 2 विकेट घेतल्यात, 8च धावा दिल्यात, हे षटक फार निर्णायक असेल. कमी धावा आल्या तर दबाव पुन्हा एकदा वाढेल. नहीं, और एक और बड़ी बात यह है कि पीयूष ठाकुर ने वो आज़ादी नहीं दी. उन्हें अच्छी तरह पता है कि पिच किस तरह खेल रहा है. तो इम्पैक्ट प्लेयर आशिकेश भोईर विचुंबे, तो VD11 विचुंबे देवत, देखिए इम्पैक्ट प्लेयर की निशानी वहां पर बताते हुए अंपायर हेमंत कोड़ी. और इम्पैक्ट प्लेयर को इम्पैक्ट वाला खेल खेलना होगा. जब आपके नाम में इम्पैक्ट है तो काम में भी इम्पैक्ट होना जरूरी है. और कमबैक की बात, यस, अंग्रेजी में मुहावरा है कमबैक इज बेटर देन सेटबैक. तो कमबैक अच्छा किया है. निर्दोष गरत, ये एक्स फैक्टर है. बैटिंग में निर्दोष, कैप्टनशिप में निर्दोष, विकेट कीपिंग में निर्दोष. ठाकुर की गेंद और ठोक डाला बिल्कुल वहां पर आईलाइन के नीचे आती हुई गेंद. और यहां पर इंपैक्टफुल शॉट आशिकेश भोईर द्वारा. मेरी एंट्री लेट है पर ग्रेट है. 50. आशिकेश भोईर, विचुंबे ग्रामस्थ भी इसको बहुत करीब से देख रहे होंगे. दीपावली है, घर में तय हो रहा है कि ये जीत के बाद आज क्या बनाया जाए. पूरनपोली बनाई जाए, श्रीखंड मंगाया जाए, शीरा बनाया जाए. इस बार बैठक शॉट था, बहुत अच्छा स्वाइप करते हुए बल्ले को गेंद जा रही है बाउंड्री लाइन पर. क्या सजीले अंदाज में आता हुआ ये चौका. और एक से बढ़कर एक शॉट यहां पर खेलते हुए आशिकेश भोईर, इंपैक्ट प्लेयर. बहुत जबरदस्त कमबैक यहां पर करते हुए, लाजवाब काम यहां पर. ठाकुर की गेंद इस बार ड्राइव कर दिया, बॉल जाएगी लॉन्ग ऑन पर. ये ओवर घटनाओं भरा रहा है. एक और जहां रनआउट के रूप में विकेट गिरा, वहीं पर चौके छक्के हमने देखे. स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा 54 पर. अब हो गया 55, 3 विकेट के नुकसान पर. 10 गेंदों में 21 पर खेल रहे विनय गावन, 3 बॉल में 11 पर खेल रहे आशिकेश भोईर. यानी कि अब 13 गेंदें बची हैं और मुकाबला जीतने के लिए 18 की जरूरत है. यह हो सकता है, यह पहले हुआ है, यह आज होगा. इसका इंतजार करते हुए दर्शक. बेहतर बॉल थी, बिल्कुल स्ट्रेटनिंग टच जिसको कहा जाता है, ऐसी गेंदें चाहिए. और पीयूष ठाकुर ने यहां पर अपने स्पेल को पूरा किया. उन्होंने 2 ओवर किए हैं, 19 रन देकर 2 विकेटें ली है. ये ओवर में भले उन्हें विकेट यहां पर ना मिला हो, लेकिन टीम के खाते में विकेट आया है. समीर 12 बॉल 18, बहुत नाजुक इक्वेशन है इसको, क्योंकि जैसे आपने मैथमेटिकल कैलकुलेशन की बात की, 12-18 में अगर 1 6 लगता है तो बॉल टू बॉल आ जाएगा. लेकिन 12-18 में अगर एक ओवर कोई बिना चौके छक्के का दिया तो प्रेशर जो है ये VD11 विचुंबे देवत पर बनाएगी आर्यन स्पोर्ट्स चिर्ले. अब हमारा काम है समालोचन करना, सम आलोचना करना. आप इस मैच को किस तरह देख रहे हैं? मागे काय झालंय, 4 षटकांमध्ये काय घडलंय, आज पर फिल्डिंग टीम बद्दल जरूर बोलू इच्छितो की मागे 4 षटकांमध्ये काय घडलंय. विशेष करून पियुषचं जे षटक होतं, ज्या षटकांमध्ये हे मोठे फटके रोखणं फार गरजेचं होतं, त्याच्याच विरोधात धावा आल्यात. असं जेव्हा आपण जे भाकीत करतो त्याच्या विपरीत जेव्हा घडतं तेव्हा एकच गोष्ट करायला हवी. आता एक नवीन गोलंदाज तुम्हाला वापरावा लागणार आहे. तर उर्वरित 2 षटकांमध्ये आपल्या गोलंदाजाला विश्वास देऊन त्याला प्रोत्साहित करून आजपर गोलंदाजाची शैली पाहून फिल्डिंग सेटअप करून समोरच्या टीमवरती जेवढा दबाव टाकण्यात येईल
आणि धावा थांबवण्याचा सर्वात जास्त प्रयत्न मला असं वाटतं करायला हवा. जर का धावा थांबल्या, कारण इथे विकेट जरी गेली तरी सुद्धा रायगड प्रीमियर लीगचे सर्व खेळाडू आहेत, धावा येणार तोही षटकार मारणार, म्हणून इथे धावा थांबवणं फार गरजेचं आहे. आणि ती 1 ओव्हर म्हणजे भले ती 8 रनची असेल किंवा 7 रनची असेल, 6 ओव्हरची, त्यापेक्षा कमी असेल तर मजाच येऊन जाईल मग. नए ओवर की शुरुआत और रबर स्टैम्प. व्हाट अ शॉट आशिकेश भोईर. मेरा काम ही है इंपैक्ट वाला क्रिकेट खेलना. हम वहां खड़े होते हैं जहां रनों के मसले बड़े होते हैं, और आते ही अपना इंपैक्ट दे दिया. और स्कोर अब 11-12, 11 चेंडू 12 धावा. बैट बॉल, नो बॉल. इस बार 1 रन लिया, दूसरे की दौड़ लगाना चाहते हैं, तेज कदम भागते हुए दूसरा पूरा कर लेंगे. अब एक ओवर थ्रो होते होते रह गया. अब नो बॉल भी आया, फ्री हिट भी आया, 2 रन भी आए. दिवाली का दिन था, बॉस ने मिठाई भी खिलाई, बोनस भी दिया, और घर जाते समय ये कहा कि उद्या उशिरा आलं तरी चालेल. खुशियां ही खुशियां यहां पर. अब 11 बॉल 9 रन. 11-9. विपुल ठाकुर. विपुल ने विपुल प्रमाण में रन दिया इस बार. ऑन ड्राइव और 4 रन. शानदार चौका. आशिकेश भोईर की तारीफ करनी होगी. इंपैक्ट प्लेयर के रूप में आए और छा गए. दूसरी ओर परेशानी का सबब बना हुआ है विनय गावंड. एक तरफ आंधी, दूसरी तरफ तूफान. एक तरफ पोटेशियम नाइट्रेट, दूसरी तरफ सल्फर डाइऑक्साइड. अब इसमें ब्लू लिटमस लाल नहीं होगा तो क्या होगा. 10 बॉल 5. उंगलियों को फेराइए. चतुर गेंद थी विपुल ठाकुर की, लेकिन ड्राइव किया बॉल के स्पिन को खत्म करते हुए. VD11 विचुम्बे देवद. ये टीम अब वाकई में जबरदस्त क्रिकेट खेल रही है. विनय गावंड एक तरफ वहां पर रुके हुए 11 बॉल 21. आशिकेश भोईर बाद में आए, 7 गेंदों पर 24. आगे चल रहे थे विनय गावंड, लेकिन उनको ओवरटेक करता हुआ आशिकेश भोईर. जिस तरह माइकल शुमाकर की फरारी कार रेसिंग ट्रैक पर ओवरटेक करती थी, वैसा ओवरटेक किया आशिकेश भोईर ने. इस बीच जड़ में गेंद, टिचकी शॉट, और ये टिचकी यहां पर 6 रन. और इसके साथ ही इस मैच को जीतते हुए VD11 विचुम्बे देवद और ये टीम के कैप्टन सुमित दोंगड़े और ओनर भरत पाटिल जी, इनको बहुत बहुत मुबारकबाद. व्हाट अ बैटिंग. विनय गावंड 3 कैच लिए, और इसके अलावा हमारे अंपायर संतोष चौधरी, बेस्ट अंपायर ऑफ टेनिस क्रिकेट शिरडोन पनवेल. सिक्सर की बॉल बताते हुए ये मैच समरी है. 72 फॉर 6. निर्दोष 15 बॉल 33. करण मडवी 9 बॉल 22. अविनाश 2 विकेट. आदेश 2 विकेट. रोहित 2 विकेट. सबसे किफायती 1 ओवर 8 रन 2 विकेट. और दूसरी पारी में अगर हम देखें तो यहां पर विनय गावंड 12 बॉल 27 नॉट आउट. आशिकेश भोईर 7 बॉल 24.